बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारची मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली। राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या या बैठकीत खरं तर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। मुख्यमंत्री कार्यालयातून या निर्णयाची संक्षिप्त माहिती प्रसिद्ध करण्यात आली। राज्य सरकारने कोणते धडाकेबाज निर्णय घेतलेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। साताऱ्यातील मौजे नागेवाडी या ठिकाणी आयटी पार्कला जमीन देण्याचा निर्णय। 7 आदर्श महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार वेतन मिळणार। प्रत्येक जिल्ह्यात समन्वय समिती बायोगॅस प्रकल्प पीपीपी हायब्रिड खरतर अनुयायी आणि तत्वावर राबवण्यात येणार आहे। कमाल जमीन धारणा मर्यादा नियम भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरणाच्या पुनर्रचना। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात राज्यातील आयटी कंपन्या सरकारच्या रडारवर आहेत। आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही असे निर्देश कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकरांनी दिले। पुणे भागातील जे आयटी क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी आहेत यांच्या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा घडवून आणली आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी असं दिसून आलं की आयटी कर्मचाऱ्यांवर अचानक होणारा अन्याय, ज्यामध्ये बऱ्याच आयटी कर्मचाऱ्यांना बोलवून फोर्सफुली त्यांचे राजीनामे घेणे, दुसरं त्यांना दाद मागायला जागा नसणे आणि अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांनी आमच्यासमोर प्रश्न उपस्थित केले। येरवडा येथील मनोरुग्णालयात गंभीर प्रकार समोर आलाय। शासकीय निवासस्थानात अनधिकृत चर्च असल्याची माहिती आहे। चर्चमध्ये धर्मांतराचे प्रकार घडत असल्याचा दावा करण्यात येतोय, तर संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होतोय। He had a king who was a pagan king. He had wealth. He had pagan wealth, and if we read further, मनोरुग्णालय अधीक्षक असेल किंवा उपाधीक्षक किंवा त्यांच्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या बंगल्यांमध्ये धार्मिक स्थळ चालू होतं, त्याबाबत काय सांगा? संबंधित कर्मचारी आरोग्य विभागाचेच कर्मचारी असून ते गेल्या 15 ते 16 वर्षापासून राहत आहेत आणि ह्या घटनेविषयी मी तात्काळ संबंधितांना शोकाज नोटीस इश्यू करत आहे आणि त्या शोकाज नोटीसमध्ये मी त्यांना खाली करण्याचे आदेश करण्यात येऊन त्यांना तिथून रिकामा करण्यास भाग पाडतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।